बोलायचंय भूतकाळात दाबून टाकलेल्या भावनांसंबंधी, जाणवण्यासंबंधी. आपण जर आपल्या भावनांना स्वतःला नियंत्रित करू दिलं तर त्या आपल्यावर ताबा मिळवतात. कदाचित आपण आपलं जीवन उद्ध्वस्तपणे आणि निराशपणे जगत राहतो. तुम्हाला तुमच्या भावनांवर विश्वास ठेवता येणार नाही, त्या तुम्हाला सत्य सांगत नाहीत. त्या सतत बदलत असतात, पण केव्हा ते सांगता येत नाही. एका विचाराने तुम्ही झोपी जाता, सकाळी उठल्यावर तुम्हाला दुसरंच काही वाटत असतं. काय झालं हे तुम्हाला कळत नाही. झोपी जाताना तुम्ही खुश होता, सकाळी उठल्यावर तुमचा मूड विचित्र असतो. काय झालं समजत नाही. आपण उत्तम प्रकारे समजू शकत नाही. आपल्यापैकी बरेचसे लोक जसं वाटतं तसं करतात. आपल्याला जे वाटतं ते आपण करतो आणि आपल्या भावनांना आपल्यावर ताबा मिळवू देतो आणि अशीच आयुष्याची काही वर्ष घालवतो. असं कुणी आहे इथे? ठीक आहे, इथे काही लोक आहेत ज्यांनी असं केलेलं नाही. खूप छान. कदाचित आपणा सगळ्यांसाठी ते प्रार्थना करतील. आपलं जीवन इतकं गोंधळाचं होतं कारण आपण आपल्या विचारांप्रमाणे जगतो. आपल्याला काय हवंय, काय वाटतंय, काय जाणवतंय. परत ऐका, काय वाटतंय, काय हवंय, काय जाणवतंय. मी संदेश दिला होता यावर. तो तुमचा जीव बोलत असतो. तो देव नसतो, तो तुमचा जीव असतो. तो तुम्हाला देवाविषयी काही सांगत नाही, तो सगळं काही तुमच्याविषयीच सांगतो. फक्त तुम्ही मला हवंय, मला काय जाणवतंय, मला काय वाटतंय, आणि या दैहिकतेला आपण स्वतःला नियंत्रित करू देतो. पण पवित्र आत्म्याद्वारे जेव्हा आपण प्रकाशित होतो, देव आपल्यात वास करायला येतो. ख्रिस्ताला स्वीकारण्याच्या वेळी आपला जेव्हा नव्याने जन्म होतो, आता आपल्या जीवनात वेगळं कार्य घडू लागतं आणि आता आपल्यात असलेला देवाचा आत्मा त्याला काय हवंय हे सांगू लागतो. त्याला आपल्यासाठी काय हवंय तो आपल्याला केवळ आपण काय करावं हे सांगत नाही, तर त्याला आपल्याला जे मिळावं असं वाटतं त्याविषयी सांगतो. योहान 10:10, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. येशू म्हणतो मी आलो. तो आला, त्याचे आभार मानायला हवेत. मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुल प्रमाणात व्हावी म्हणून आलो आहे. जर तुम्ही जीवनाचा आनंद लुटत नसाल तर देवाने उत्तम असं दिलेलं तुम्ही चुकवताय. किती जण जीवनाचा अधिक आनंद लुटणार आहात? अजून एक गोष्ट तुम्हाला करावी लागणार आहे, ती म्हणजे दबावाखाली कार्य करायला शिकणं, समस्या हाताळायला शिकणं आणि त्यामुळे पराभूत न होण्यास शिकणं. तुम्ही म्हणाल मला असं वाटतं त्याला मी काही करू शकत नाही. आपण त्यासंबंधी बोलूया. जसं आपल्याला वाटतं तोच एक मार्ग नसतो. मी म्हटलं वाटणं तीव्र असू शकतं. भावना नको असताना येतात, ज्यावेळी हव्या असतात तेव्हा सोडून जातात. आणि 30 दिवसात तुम्ही 1001 वेगवेगळे मार्ग एका गोष्टीसाठी शोधून काढता. वॉचमन नी म्हणतात भावना विश्वासणाऱ्याचा क्रमांक 1च्या शत्रू आहेत. पुष्कळ वेळा कशाही पेक्षा आपलं वाटणं आणि आपल्या भावना आपल्याला एखादी गोष्ट करण्यापासून रोखतात जी खरं तर आपण करायला हवी. मला वाटतं, मला नाही वाटत. तुम्हाला वाटत नाही चर्चला जावंसं, मग तुम्ही चर्चला जात नाही. लोकांना काम करावंसं वाटत नाही, ते करत नाहीत. काही लोकांना घर स्वच्छ करावंसं वाटत नाही, ते नाही करत. काही लोकांना बिल द्यायला आवडत नाही, ते नाही भरत आपली बिलं, ज्यामुळे जीवनात गोंधळ माजतो. आणि बघा या भावनांचं काय? बघा, सर्वप्रथम आपल्या भावनांबाबतीत आपण काहीच करू शकत नाही कारण त्या अचानक येतात. अशा वेळी काय करावं तुम्ही हे मी तुम्हाला सांगते. विचारांबाबतीत आपण काही करू शकतो, बोलण्याबाबतीत आपण काही करू शकतो, आपल्या कृत्यासंबंधी आपण काहीतरी करू शकतो. मी एक अद्भुत गोष्ट शोधून काढली आहे जिचा मला अविश्वसनीय असा लाभ झाला. मला पूर्णतः चुकीचं वाटत असतानाही मी योग्य ते करणं निवडू शकते. मला वाटलं की मी कुणाला तरी थोबाडीत मारावी आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करणं निवडू शकते, त्यांना हसवू शकते, त्यांच्याशी बोलू शकते, जरी माझ्या देहाला एक प्रकारचा झटका आलेला असला तरीही. बायबल सांगतं आपण दैहिकतेला जीवे मारायला हवं. हे जरा हिंसक वाटतं पण ते असं सांगतं, दैहिकतेला जीवे मारा. एखाद्या गोष्टीला कसं ठार मारायचं, तिचं पोषण करायचं नाही. जोवर आपण दैहिकपणे वागत राहतो आपण त्याचं पोषण करत राहतो. प्रत्येक वेळी दैहिकतेला नाकारायचं, देवाला होकार द्यायचा, दैहिकतेला झटका येऊ द्यायचा. लहान मुलांना तुम्ही कसं वागवता? हे बघ, तू कसाही रडलास तरी मी तुझा हट्ट पुरवणार नाही. अशाच प्रकारे दैहिकतेशी वागा कारण तुमची दैहिकता लहान मुलासारखी आहे. तुम्हाला थोडा झटका आला तरी चालेल, तुम्हाला दयनीय व्हावं लागलं तरी चालेल, तुम्हाला वरखाली व्हावं लागलं, स्वतःची कीव आली तरी, अगदी काहीही झालं तरी, किती अस्वस्थ वाटलं तरी, भावना या वर जातात खाली येतात, वर जातात खाली येतात, वर जातात खाली येतात. मला कंटाळा आलाय हा खेळ खेळणं, खो खो. मला माझ्या जीवनात स्थैर्य हवंय असं मी ठरवलंय आणि म्हणूनच मी माझ्या विचारांचं काहीतरी केलंच पाहिजे कारण माझे विचार माझ्या भावनांशी निगडीत असतात, तसेच तुमचेही.
तुम्ही स्वतःविषयी सकारात्मक विचार करू शकता, नकारात्मक विचारही करू शकता. जगात सगळ्यात वाईट आयुष्य तुमचं आहे असा विचार करू शकता, किंवा सभोवताली जाणीवपूर्वक पाहून आशीर्वादित जीवनाचा विचार करू शकता. तुम्ही देवाने ज्या गोष्टी तुमच्यासाठी केल्या त्या मोजा आणि तुम्हाला एकदम आनंदी आणि कृतज्ञ वाटेल. काय विचार करायचा आहे तुमच्यावर आहे. मी तुमचा वेळ घेणार नाही. माझं बॅटलफील्ड ऑफ द माइंड हे पुस्तक तुम्ही निश्चितच वाचू शकता. त्याचा तुम्हाला उपयोग होईल. कुणी वाचलं नसेल तर ते वाचा. आमेन. तुम्ही स्वतः विचार करू शकता. जे काही तुमच्या डोक्यात शिजतं त्यावर विचार करू नका. तुमच्या डोक्यात जे आहे ते जर देवाच्या वचनाशी सहमत नसेल त्याला ठोकर मारून घालवून टाका. तुमच्यासाठी चांगला काहीतरी विचार करा. कुणाला उदास व्हायचंय का? त्यासाठी फक्त 15 मिनिटं लागतील. आपल्यापैकी कुणीही एका कोपऱ्यात जाऊन बसलं आणि कुणीतरी आपल्याला न आवडणाऱ्या तसंच आत्तापर्यंतच्या दुःखी करणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर आपण सहज उदास होऊ. किती सहमत आहेत? तर आपल्या भावनांचं आपण काही करू शकत नाही, पण विचारांचं नक्कीच काही करू शकतो. आपल्या बोलण्याबाबतीत आपण काही करू शकतो. आपण जे बोलतो त्या बाबतीत आपण काही करू शकतो. आपण जे बोलतो त्या बाबतीत आपण काही करू शकतो. थोड्या काळासाठी एखाद्या गोष्टीला चिकटून राहा. तोंड बंद ठेवणं शक्य आहे. काही बोलावंसं वाटतंय म्हणून ते बोललंच पाहिजे असं निश्चितच नाही. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. तिचे फळ भोगितात. नीतिसूत्र अध्याय 18 वचन 21. म्हणजे आपण आपलीच शब्दफळं खातो. आपण जर वाईट बोललो, नकारात्मक गोष्टी, खालच्या थराच्या गोष्टी, किचकट निवाडात्मक गोष्टी, तर आपल्याला त्याच प्रकारचं फळ मिळतं. ते आपल्या आत जातं आणि आपल्याला दुःखी बनवतं. पण जर आपण चांगल्या गोष्टी बोललो, कृतज्ञतेच्या गोष्टी, देवाची आपल्यासाठीच्या गोष्टींची स्तुती केली तर त्यामुळे आपण आनंदी होतो. म्हणजेच तुम्ही स्वतःला चांगल्या किंवा वाईट मूडमध्ये बघू शकता. स्वतःशी तुम्ही चांगल्या किंवा वाईट मूडने बोलू शकता. आपल्याला काय वाटतं या बाबतीत आपण काय करू शकतो, पण आपण आपली कार्य नियंत्रित करू शकतो. तुम्हाला वाटेल आपण स्वतःला नियंत्रित करू शकतो. जर तुम्ही ख्रिस्ती असाल, देवाने तुम्हाला स्वनियंत्रणाचं फळ दिलेलं आहे. हे म्हणजे एखादा वाढ न झालेला स्नायू असण्यासारखं आहे. तुम्हाला जर वाटतं तुम्ही स्वतःला नियंत्रित करू शकत नाही, तर असं निश्चितच नाहीये. कुणाही ऐऱ्या गैऱ्याने तुमच्यावर तोरा मिरवू नये. कुठल्याही लायकी नसलेल्या माणसाने तुमच्यावर तोरा मिरवू नये. आमेन. तुमच्या आत दैवी आत्मा आहे आणि स्वनियंत्रणाचं फळ देखील आहेच. आपण सगळेच दुःखी होतो कोणत्याही मार्गाने. इथली प्रत्येक व्यक्ती कोणत्याही पद्धतीने का असेना दुखावली गेलेली असतेच असते. आज इथे तुम्ही तरुण व्यक्ती असाल, शक्यता आहे तुम्ही आधीच दुखावलेले असाल कुणाकडून तरी. तुम्ही 30, 40, 50, 60 वर्षाचं जीवन जगेपर्यंत असे पुष्कळ प्रसंग येतात. तुम्हाला ठेच लागते आणि पुष्कळ वेळा ती दाबून टाकावं लागतं सगळं. देवाला हवं तसं जीवन जगता यावं यासाठी. आपण जेव्हा दुःखी होतो तेव्हा सैतानाला वाटतं आपण आता तिथेच थांबणार, पुढे जाणारच नाही. तिथेच थांबून आपल्या जखमा कुरवाळत राहणार, स्वतःची कीव करत राहणार, खांद्यावर ते ओझं वागवणार, दुसऱ्यांना दोष देत राहणार, वाईट वाटत राहणार, वाईट वागवणार, आपलं जीवन नासवणार. पण तुम्ही तुमच्या वाटण्याला दाबून टाकू शकता. जेव्हा तुम्ही दुःखी होता म्हणजे तुमच्या जाणीवेला दुःख होतं आणि जर आपण योग्य निवड केली आपल्या वेदनेमध्ये, कृपया हे समजून घ्या, जर आपण योग्य निवड केली आपण दुःखी असतानाही, तर नरकातला कोणताही सैतान तुम्हाला विजयापासून दूर ठेवणार नाही. मला खात्री करायची की मी जे सांगितलं ते ऐकलंय. दुःखी असताना जर तुम्ही योग्य निवड केलीत, रागावलेले असतानाही तुम्ही कुणाला तरी जर क्षमा केलीत, बघा दुःखी असताना तुम्हाला योग्य निवड करावी लागेल. तुम्हाला कसं वाटतंय याप्रमाणे जीवन जगू नका. समजून घ्या, वाटणं, भावना हा शरीराचा भाग आहे. त्यांना तुमच्यावर अधिकार गाजवू देऊ नका. भावनांना देव बनवू नका. त्यांच्या पुढे झुकू नका. त्या तुमच्यात असू द्या, पण त्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. पुस्तकाविषयी बोलायचं तर नुकतंच मी एक पुस्तक लिहिलंय, लिव्हिंग बियॉन्ड युअर फीलिंग्स. ही साधनं तुम्ही घ्यायला हवीत, वाचायला, अभ्यासायला, मनन करायला हवीत. सगळ्या गोष्टी देववचनातून पाहायला हव्यात. तुमच्या जीवनात भावनांना हावी होऊ देऊ नका. मी काय करू शकत नाही, मी खूप भावुक आहे.
नाही, अजिबात नाही. तुम्ही देवाचे नवीन जन्म पावलेले लेकरू आहात, पवित्र आत्म्याने भरलेले. तुमच्या स्वनियंत्रणाचं फळ आहे. तुम्ही अशा प्रकारे जगायची गरज नाही. सगळेजण निवड करू शकतात. किती जणांना माहिती आपण निवड करू शकतो? आणि योग्य निवड केल्यामुळे आपल्याला समानता मिळते आणि निवड करण्याच्या अधिकारामुळेच आपण समान होतो. आणि बघा, माझा भाऊ आता तो या जगात नाहीये. तो लॉस एंजेलिस मधल्या एका अज्ञात इमारतीत मरण पावला. आणि बघा, मी त्याची बहीण शुभवर्तमान जगभरात सांगते आणि जगभरातल्या लोकांना मी मदत करतेय. पण मी त्याला करू शकले नाही कारण तो मदत घेण्यास तयार नव्हता. तुम्ही मदत करायला तयार असाल, पण समोरचा जर मदत घ्यायला तयारच नसेल तर तुम्ही काय करणार सांगा मला. माझ्या भावालाही माझ्यासारखी संधी होती. आम्ही शोषण होत असलेल्या घरात वाढलो. त्याच्यापेक्षाही माझी परिस्थिती खूप वाईट होती. त्याचं शोषण झालं नाही, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्याला वाईट अनुभव आला. पण त्याने कधीही खोलवर जाऊन सगळं काही दाबून टाकण्याचा प्रयत्न केला नाही. त्या गोष्टी तो दबावात ठेवू शकला नाही. तो मार्ग दिसेल तसा, वाटेल तसा नको त्या विचारांच्या प्रभावाखाली वाहवत गेला. तो गेल्यावर त्याच्या काही गोष्टी मला पाठवण्यात आल्या. आणि मी सांगते तुम्हाला की माझ्यासाठी ते एक प्रकटीकरणच होतं खरोखर. त्याच्या वैयक्तिक गोष्टी, मला वाटतं त्याचं जीवन दाखवणाऱ्या असाव्यात. त्या एका 8.5 बाय 11च्या पिवळ्या पाकिटात होतं, जे पाकिट पूर्ण भरलेलंही नव्हतं. तर असं मी त्याचं जीवन हातात धरलं होतं. आणि माझं जीवन देवाची दया आणि कृपेद्वारे, देवाच्या तत्वज्ञानानुसार चालणारं आणि त्यामागे धावणारं आणि अनेक गोष्टींमधूनही दटून राहायचं आणि असं म्हणायचं, मी जीवनात कधीही कोणाची शिकार होणार नाही, तर जीवनात मी विजयीच होणार. मी किशोरवयीन असताना पुढे काही केलंय म्हणून मी आयुष्यभर त्यात अडकणार नाही. मला तुम्हाला सांगायचे, जर देव कुणासाठी काही करतो तर तो माझ्यासाठीही करू शकतो. ऐकताय ना तुम्ही? जर देव कुणासाठी काही करू शकतो तर तो तुमच्यासाठीही नक्कीच करतो. तुम्ही निवड करू शकता. तुम्ही दोषी मनोवृत्तीतून बाहेर पडायला हवं. आणि बघा, जीवन सगळंच सुरळीत नसतं, पण देव न्यायी आहे. तुम्ही ऐकताय ना? जीवन सगळंच सुरळीत नसतं, पण त्याच्यावर चिडण्यात काही अर्थ नसतो. ते योग्य प्रकारचं नसतं. पण देव न्यायी आहे. देव न्यायी आहे. म्हणजेच तो चुकीच्या गोष्टींकडे लक्ष देतो आणि त्या सुयोग्य करतो. पण जर तुम्ही स्वतःची मनोभूमिका तयार केली नसेल, ठामपणासाठी, सर्वतोपरी सहनशीलतेसाठी, जर तुम्ही तुमचं मन तयार केलं नसेल की मी पार जाणार आहे, मी दटून राहणार आहे, मी पुढे जात राहणार आहे, तर मी आज सांगते, मनाची तयारी करा. जर ही तुमची पहिली सभा असेल आणि कालपासून जर तुम्ही आमच्या सोबत असाल आणि आजही तुम्हाला मिळणारी ही तिसरी मात्रा असेल, म्हणजेच तुम्ही योग्य मार्गावर आहात, योग्य निर्णय घेण्याच्या. लोक दुःखी होतात, पण देवाचे आभार, आपण पुनःस्थापित होतो. दुःखी असतानाही तुम्ही योग्य निवड करू शकता. त्यासाठी अनुशासनाची गरज आहे. पाहूया इब्री अध्याय 12 वचन 11. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही. कुणीतरी आमेन म्हणेल का? उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. शांतिकारक फळ. आपण इथेच थांबूया. कोणतीही शिक्षा नाही जेव्हा तुम्ही शिकत असता. जर तुम्हाला काही करावंसं वाटत नसेल, तुम्ही ते करण्याचा निश्चय करा. कसंही करून तुम्हाला चुकीचं करावंसं वाटत असेल तरी योग्य ते करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळी तुम्हाला बरं वाटणार नाही, पण कल्पना करा नंतर काय होणार आहे याची तुम्हाला प्रतिफळ मिळेल. मला आज तुमच्याशी देव जो प्रतिफळ देणारा आहे त्यासंबंधी बोलायचंय. इब्री अध्याय 11 वचन 6 मध्ये तो म्हणतो, विश्वासाशिवाय आपण देवाला संतोष देऊ शकत नाही. आणि आज जे त्याच्याकडे आले आहेत त्यांनी विश्वास ठेवावा की तो आहे.
पण हे तेवढ्यापुरता पुरेसं नाहीये, तर तो प्रतिफळ देणारा आहे जे त्याचा परिश्रमपूर्वक शोध घेतात त्यांना. तुम्हाला याचा अर्थ समजतो? जर तुम्ही सातत्याने योग्य ते करत राहाल तर तुम्हाला यथावकाश त्याचा योग्य निकाल प्राप्त होईल. तुम्ही ऐकताय ना? पण मी ते योग्य तेच करत होते आणि मला निकाल मिळालाच नाही. किती काळापासून तू हे करतोयस? मी चांगलं 1 वर्षापासून करतेय. एकदा सभा संपल्यानंतर एक स्त्री माझ्याकडे आली. ती खूप चिडलेली होती. कमरेवर हात ठेवून म्हणाली, मला माझे पैसे परत हवेत. मी म्हटलं, तू कशाविषयी बोलतेस? ती म्हणाली, गेल्या 2 आठवड्यापासून तू सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी मी करते, पण काहीही बदललं नाही. मी तिच्या तोंडावर हसले नाही, एवढंच. मी मनात म्हटलं, अगं जरा नीट विचार करून बघ ना. म्हणजे तू अर्ध आयुष्य घालवून जो घोळ घालवून ठेवलायस तो 2 आठवड्यात कसा काय सुटणार आहे? आपण देवाला थोडाच वेळ देतो. कमीत कमी सैतानाला दिला तेवढा तरी त्याला द्या ना. आमेन. पण याला खूप वेळ लागेल. अरे यापेक्षा तू काही चांगलं करू शकत नाहीस. देवाशी जडून राहा. ही तुझी निवड आहे. मी तुम्हाला 3 पर्याय देते, तुम्ही एक निवडा. तुम्ही भूतकाळातल्या वेदना दाबून टाका. तुम्ही आत्ताच निर्णय घ्या इथेच की मी असं जीवन जगणार नाही. मी माझं जीवन दयनीय, लाचार, कीव करण्याजोगं, इतरांना दोष देत, कात्रीत सापडल्यासारखं, भूतकाळात रमल्यासारखं दोषीपणात किंवा निंदेत जगणार नाही. सतत विचारांनी दबलेलं, इतरांवर चिडलेलं असं मी जीवन जगणार नाही. इथून पुढे मी असं जीवन जगणार नाही. आत्ता इथे तुम्ही निर्णय घेऊ शकता. त्याच्या मदतीने देवाच्या वचनांनुसार आनंदी कसं राहायचं हे शिकण्यासाठी मी तयार आहे. मी मुक्त होणार आहे. हा निर्णय तुम्ही या क्षणी घेऊ शकता. तुम्ही मुक्त व्हायचा निर्णय या क्षणी घ्या. किंवा जर तुम्ही ते नंतर करायचं असं ठरवलंय आणि तोवर तुम्ही दयनीय राहायचं ठरवलंय, किंवा तुमची वेदना आयुष्यभर धरून ठेवायची असं तुम्ही ठरवलंय, 3 पर्याय आहेत. भूतकाळातलं दुःख दाबून टाका. देव जे करायला सांगतो ते जर पुढे ढकललं तर अंतिम निकालापर्यंत दयनीय राहा. आणि ती वेदना आयुष्यभर वागवत राहा. आणि माझ्यासाठी दुःखाची गोष्ट ही की पुष्कळ ख्रिस्ती लोक ही वेदना चिरंतन वागवतात. तुम्ही स्वर्गात जाऊ शकता. स्वर्गात जाणं हे तुमच्या स्वतःच्या प्रगतीवर आधारित नाहीये. पण मग तुम्ही तुमचं जीवन उपभोगू शकणार नाही. तुम्ही इतरांसाठी साक्ष आणि पुरावा ठरणार नाही. परिवर्तन झालेल्या जीवनाखेरीज दुसरी कुठलीही मोठी साक्ष नाही. हे तुम्हाला ठाऊक आहे का? त्यापेक्षा कोणतंही मोठं प्रवचन नाही, संदेशही नाही तुमच्या परिवारासाठी, मित्रांसाठी. आणि जे तुमच्याकडे पाहतायत की देवाने तुम्हाला अगदी वेगळ्या अशा व्यक्तीत परिवर्तित केलेलं आहे. यापेक्षा मोठा संदेश नाही. देवला जणू काही असं वाटत असेल की मी एकाच वेळी 20 बायकांशी लग्न केलेलं आहे. कारण मी सतत बदलत असते. सतत बदलत असते मी. आमेन. देवला दुसऱ्या कुणाला पकडून आणायची गरज नाही, कारण प्रत्येक आठवड्यात मी बदलत असते. आमेन. प्रत्येकाने कसं जीवन जगावं हे सांगणं सोडून द्या आणि कसं जगायचं हे त्यांना दाखवून द्या. सातत्याने लोकांसमोर योग्य तसं वागा. जरी तुम्हाला वाटत नसलं तरी. आता बघा, आपण जातोय बायबलमधल्या माझ्या आवडत्या जागी, यशया अध्याय 61 वचन 7 आणि 8. माझी इच्छा आहे तुझ्यासारखा विजय मला मिळावा. जॉयस, एक सांगू का माझ्या मित्रा? फक्त इच्छा केल्याने काहीही होत नाही. मी विसरून जाऊन पुढे पुढे जात राहिले. आसमानी भरलेल्या तलावात पोहत पोहत जगणं नाकारलं मी. संपूर्ण यशया 61 खूप छान आहे. अशांसाठी जे दुःखी आणि पोळलेले आहेत. ते आपल्याला सांगतं राखेच्या जागी कसं सौंदर्य असतं, कण्ह्याच्या जागी आनंदाचं तेल कसं लावलं जातं. मला वचन 7 आणि 8 खूपच आवडतं, कारण माझ्या जीवनात खूप लज्जा होती घडलेल्या काही घटनांमुळे. आणि मला वाटायचं की आता खूप उशीर झालाय.
माझं बालपण हिरावलं गेलंय, माझी निरागसता हरवलीये. कुणीही माझ्यावर प्रेम करेल असं मला वाटत नव्हतं. म्हणजे गोंधळच होते मी. आणि आता बघा, देवाने कितीतरी पटीने मला परत केलंय. पण बायबलमधल्या यशाया 61 वचन 7-8 या वचनांनी मला मोठी आशा दिली. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल, म्हणजेच प्रतिफळ, परतावा. मी याला डबल फॉर ट्रबल असं म्हणते. आपल्या उपमर्ताबद्दल व अपमानाबद्दल मिळालेल्या वतन भागानेच ते लोक आनंद पावतील. मला हे खूप आवडतं, कारण बघा, मेल्यावर स्वर्गात गेल्यानंतर नाही, तर हे महान कार्य इथल्या वतनात होणार आहे. इथे या वतनात, आपल्या आयुष्यात. देव म्हणतो त्यांना दुप्पट मिळेल त्यांच्या झालेल्या उपमर्दाबद्दल, आणि ते चिरकाल आनंद पावतील. म्हणजे यामुळे जर आपण उत्साहित होणार नसू तर मला नाही वाटत कशाने होऊ. 8व्या वचनाची सुरुवात, कारण मला परमेश्वराला न्याय प्रिय आहे. देवाला कशाही पेक्षा दुःख, गैरवागणूक, शोषण, एकलकोंडेपण, फसवणूक, नाकारलेपण, खोटारडेपणा, झालेली टीका, भग्न हृदय, असे लोक जर त्याच्याकडे वळाले आणि म्हणाले, देवा, जे काही माझ्याकडे आहे ते भग्नावशेष आहेत, मी तुला स्वतःला समर्पित करतोय, तू माझं करायचं ते कर. तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. जर माझ्या बाबतीत तुला काही करायचं असेल तर मी इथे. मला विश्वास आहे की तू मला राखेच्या ऐवजी सौंदर्य देशील, दुःखाच्या बदल्यात सुख देशील. आणि बघा, अशा प्रकारचे लोक देवाला आवडतात सर्वाधिक. आणि त्यांच्या जीवनाला न्याय देण्यासाठी, त्यांच्या जीवनात काहीतरी घडवण्यासाठी, त्यांच्यासाठी आणि त्यांच्याद्वारे त्यांच्यासाठी, अशा प्रकारे की आश्चर्याने त्यांचं तोंड वासून राहील. माझा विश्वासच बसत नाही. म्हणजे खरं सांगते, प्रामाणिकपणे देवाने जे माझ्या जीवनात केलंय त्यावर माझा विश्वासच बसत नाही. मलाकी अध्याय 3 वचन 10, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पहा. देव इतका चांगला आहे की आपण त्याचा विचारही करू शकणार नाही. इतका देव चांगला आहे. तो प्रतिफळ देणार आहे, यावर विश्वास ठेवा. तुम्ही जे काही गमावलंय त्याचा विचार करणं सोडून द्या आणि तुमच्या जीवनात देव काय प्रतिफळ देतो ते पहा. तुमच्या जुन्या उपमर्दाबद्दल दुप्पट प्रमाणात अपेक्षित करा, आशादायकपणे. मी संपूर्ण आयुष्य वसुली करण्यात घालवणार नाही. आज माझ्या जीवनात काहीतरी अद्भुत घडावं अशी माझी अपेक्षा आहे. तुमचा काय विचार आहे? योएल 2:25 मध्ये तो म्हणतो, टोळ्यांनी ज्या वर्षीचे तुमचे उत्पन्न खाल्ले त्याची तुम्हास भरपाई करून देईन आणि तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल. परमेश्वराच्या नावाची स्तुती कराल. माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही. बघा, मला विश्वास आहे की कठीण समयातून जाताना जर तुम्ही त्या कठीणपणावर लक्ष केंद्रित केलं तर ते अजून कठीण होतं. पण जर तुम्ही प्रतिफळावर लक्ष केंद्रित केलं, जे तुम्हाला परिश्रम केल्यावर, सहन केल्यावर मिळणार आहे. सहन करणं म्हणजे काय सांगू? सहन करणं म्हणजे सैतानाला पराभूत करणं. मनाची तयारी करा की मी सैतानाला पराभूत करणारच. चला, मनाची तयारी करा, मी सैतानाला पराभूत करणारच. माझ्याकडे तुमच्यासाठी खरंच चांगली बातमी आहे. तुमच्या भावना तुमचा भविष्यकाळ ठरवू शकत नाहीत. देवाकडे चांगली योजना आहे आणि प्रतिफळ तुमची वाट पाहत. तेव्हा त्याला तुम्हाला मदत करायला सांगा, म्हणजे तुम्ही तुमचा भूतकाळ दडपून टाकाल, जो तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करतो. तुमच्या जीवनासाठी असलेल्या देवाच्या आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना, विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.